औंढा नागनाथ तालुक्यातील असोला तर्फे लाख या ग्रामपंचायतीत ग्रामसभेला महत्त्व न देता मर्जीतील नियुक्ती करण्यात आली। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। असोला तर्फे लाख या गावातील मागील 5 वर्षापासून रिक्त असलेल्या रोजगार सेवक पदाची भरती करताना नियमांना चक्क केराची टोपली दाखवण्यात आली असून कोणतीही ग्रामसभा न घेता उपसरपंचाच्या मुलाची रोजगार सेवक पदावर नियुक्ती करण्यात आली। नियमानुसार या पदाची निवड करण्यासाठी जाहीर ग्रामसभा घेऊन पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबविणे बंधनकारक होते। मात्र गावकऱ्यांचा आरोप आहे की स्थानिक नेत्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून कोणतीही पूर्वसूचना न देता मनमानी पद्धतीने ही निवड प्रक्रिया उरकून टाकली। ही निवड करताना उपसरपंचाच्या मुलाची निवड करणे आणि लोकप्रतिनिधीच्याच मुलांना झुकते माप देणे हा लोकशाहीचा अपमान आहे, अशा भावना संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। ही निवड प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने निवड व्हावी आणि ग्रामसेवक, सरपंच व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। या मागणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी हिंगोली, उपविभागीय अधिकारी वसमत यांना लेखी निवेदन देण्यात आले। जनसावली न्यूज वसमत, प्रतिनिधी बाळासाहेब कांबळे। असोला तर्फे लाख तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथील असून आमच्या गावामध्ये गेली 5 वर्ष झालं रोजगार सेवक महात्मा गांधी नरेगा यांच्या माध्यमातून जे रोजगार सेवक पद रिक्त होतं, रिक्त असून तेथील आता सध्या असोला तर्फे लाख येथील रोजगार सेवक हे ग्रामसभेतून न भरता ते रोजगार सेवक पद हे संबंधित परस्पर उपसरपंचाचा मुलगा यांनाच त्या पदावर रुजू करून कुठली ग्रामसभा घेतली नाही, कुठलेही जाहीर प्रकटन लावलं नाही, कुणाच्याही कानावर न जाता परस्पर ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्या माध्यमातून ती जागा भरण्यात आली। त्यासाठी आम्ही सर्व गावकरी मिळून बाबा ही जागा जी आहे किंवा ही जी तळागाळातल्या एखाद्या बेरोजगार किंवा सगळ्यांना जाहीर प्रकटन घेऊन किंवा तो अधिकार ग्रामसभेचा आहे, ग्रामसभा घेऊनच ही रोजगार सेवक पद हे भरल्या जावं यासाठी आम्ही SDM कार्यालय वसमत येथे निवेदन देत आहे। तरी सुद्धा साहेबांनी या सखोल प्रकरणाची चौकशी करून ते पद रद्द करून आमची मागणी आहे की हे ग्रामसभेतूनच हे पद भरल्या जावं।